मालेगाव शहरात सगळीकडे वाहतूक बिघडलेली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरून आली आहे। या बिघडलेल्या वाहतुकीला काहीतरी नियंत्रण आणण्यासाठी शहरातील पोलीस उपविभागीय अधीक्षक गजानन राजमाने यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेने मालेगाव मोसम पूल ते सटाणा रोड तसेच नवीन बस स्थानक येथे मधोमध डिवायडर म्हणून लोखंडी बॅरिकेड्स लावून वाहतुकीला काही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे। शहरात लोढा भवन परिसरात नेहमी वाहतुकीची प्रचंड प्रमाणात वर्दळ होत असून तेथे या लोखंडी बॅरिकेडच्या डिवायडरने काही प्रमाणात तरी वाहतूक नियंत्रणात येणार असे समजले जात आहे। या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम अत्यंत उदासीन गतीने चालत असून वाहतूक शाखेच्या या लोखंडी बॅरिकेड्स डिवायडर फॉर्म्युला नागरिक कितपर्यंत पसंत करतील आणि वाहतूकला किती दिवस आळा बसणार याकडे मालेगावकरांचे लक्ष वेधले असून मालेगाव महानगरपालिकेने बघ्याची भूमिका न घेता कायमस्वरूपी डिवायडरसाठी काँक्रिटीकरण करण्याची व्यवस्था केली पाहिजे।